नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि काल रात्रीची धमाल मस्ती झाल्यानंतर आमची आवराआवरी चालली होती. बंधू बसल्या इथे, मस्त आंघोळ झाली होती आमची. सकाळी सकाळी मस्त 8:30-9 वाजले होते. हे काका आहेत ज्यांच्याकडे आम्ही राहिलो होतो आणि हे काकांचं घर आहे. चला तर बघूयात पुढे. आणि पाठीमागे जे दिसतोय तो रायरेश्वर किल्ला आहे. पाठीमागचा परिसर पण एकदम मस्त होता. आणि आता काकांचं घर बघूयात आपण. हे आहे काकांचं घर. छान मस्त. बंधू, हा बंधू चाललाय परत पाणी पिऊन आतमध्ये. आता जेवणाची तयारी चालू आहे, स्वयंपाक चाललाय. आमचा हाँगकाँगचा कुक आतमध्ये स्वयंपाक करतोय. बाकीचे बंधू पण आवडतायत, मदत करतायत. आणि हा मस्तपैकी पुलावची तयारी चालू आहे, व्हेज पुलाव. आला वंटी आला. काकांच्या घराचा परिसर पण मस्त होता. हा रायरेश्वर किल्ला आहे जो दिसतोय तो. आणि हा पूर्णपणे मोकळा परिसर होता काकांच्या तिकडे, त्यामुळे खूप धमाल आली. हे सगळे बंधू सकाळी सकाळी आवरून बसलो होतो आम्ही. चहाची वाट बघत होतो. आणि हा पूर्ण धरणाचा परिसर आहे. धरण दिसतंय पाठीमागे. मागचा मोकळा परिसर पण आहे. ही आमची गाडी मस्त आवरायची तयारी चालू होती. हे काकांचं घर, काका, त्यांच्या मिसेस आणि माझी चालू व्हिडिओ. पूर्ण मोकळा परिसर आहे. निघालो होतो. धरणाचा परिसर दिसतोय. गावातच होतो पूर्णपणे धरण. आता दिसतं असं काळपट तरी येते व्यवस्थित.
बसायला नीट गप्पे मारायला तर पुढच्या मिरच्या घेऊन रेडी मध्ये बसला खरंच भारी माणूस होता. त्याने बघ ना आपण बाहेर आल्याला पुढच्या मिरच्या लावल्या त्याला आठवण येईल आता बसलेला मला विचारलं ना झोप लागली का म्हणलं मी बाहेर उमऱ्यातून बाहेर आलो सकाळी बाजारपासून गाणं लागलं झोपायला व्यवस्थित झालं बरं. त्या बघत बसला होता आपल्याकडे कधी येतात गप्पे मारायला माझ्याकडे नाही का असे पुढच्या मिरच्या त्यांच्याकडे पण कोण नाही रे बघ की आता आपण गेलो तेवढंच नंतर कोण आला? अरे पण आपण कुठे जाऊ दे लांबून कुत्री वासावर येतात इथं कुठनंच कुत्रा नाही ना काय नाही. रात्री लय मजा आली खरंच लय मजा आली रात्री त्याच्यात मारायला. खड्ड्यांनी वाट लागली राव सगळी बोरची. आला फुल रेंज मध्ये फोन आला आता. गावातून येताना परत आम्हाला तांदळाची फॅक्टरी लागली. जिथे तांदूळ तयार होतोय ती फॅक्टरी आहे, कारखाना आहे हा. आणि खूप मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत इथे. आणि मग दुपारचे 3 वाजले होते. जेवणाची वेळ झाली होती. आमचा स्पॉट पण आला होता भाटघर धरण. भाटघर धरणाला लागूनच आम्ही जेवायला बसलो होतो सगळेजण. हे आमचे सगळे बंधू जेवत आहेत, आम्ही पण जेवत होतो. आणि पाठीमागे पुढे दिसतंय तोच धरण आहे, भाटघर धरण, जिथे आम्ही जेवायला बसलो होतो. मस्त पुलाव. या तुम्ही पण जेवायला. हा बंधू जेवतोय, हा पण जेवतोय. मस्त गाडीची सावली करून आम्ही जेवायला बसलो होतो सगळेजण. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहायला जाणार होतो जेवण झाल्यावर. भाटघर धरण, भाटघर धरण. मस्त जेवण झालं, स्विमिंग वगैरे.
काळा माणूस पण आला पाहिजे काळा माणूस पण आला पाहिजे काळा माणूस घे पोहताना त्याच्यामुळे मला हा आला फुल टेडी साईड बऱ्याला बाबा ये बाबा आणि पाणी येऊ द्या बंटी हे पूर्णपणे भाटघर धरण आहे. खूप मज्जा आली त्या ट्रिपमध्ये. हा मुलगा बसला होता एकटाच, त्याला पोहायची इच्छा नव्हती त्यामुळे तो बसला होता. आम्ही मस्त फुल एन्जॉय करत होतो स्विमिंगचा. धरण हे आम्ही सगळेजण पोहत होतो. हा बंधू पण पोहतोय.